लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात त्याचाही रेकॉर्ड काढा। पुढची बातमी बाबा, देशाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध कधीच निवडून गेलेले नव्हते। 60 ते 65 लोक बिनविरोध कसे काय निवडून येतात? बिनविरोध निवडून आणण्याचा महाराष्ट्रामध्ये ट्रेंड आहे का? धमक्या पैशांचं वाटप करून बिनविरोध निवडून आणले गेले आणि निवडणूक आयुक्त सरकारच्या ताटाखालचं मांजर झालंय। निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा माघार घ्या असं सांगितलं जातंय। संजय राऊतांनी याच शब्दांमधून हल्लाबोल केलेला आहे। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे। 65 लोक बिनविरोध निवडून येतात। कोणत्या आधारावर, काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही। या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। पुढची बातमी पाहूया, स्मारकाला निधी दिला म्हणजे काय उपकार केले नाहीयेत, लक्ष्मण हाकेंनी सरकारवर टीका केली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मण हाकेंनी नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलंय। सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या निधीवरून विचारले असता आम्हाला फक्त सामाजिक न्याय हवाय, निधी दिला म्हणजे काय उपकार करत नाही असा टोला सुद्धा लक्ष्मण हाकेंनी सरकारला लगावला आहे। कोट्यावधीचा निधी आला पाहिजे, त्यामध्ये आमच्यावर काही